कार्यकर्त्यांनो, सर्वांना नमस्कार. नगर परिषदेचे आरक्षण जाहीर झाले, नगराध्यक्षाचे जाहीर झाले, बाकीचे होतीलच. पंचायत समिती महाराष्ट्रातल्या जाहीर झाल्या, जिल्हा परिषद जाहीर झाले, महानगरपालिका लवकरच होईल. 2 नंबर किंवा 3 नंबर फळीतल्या कार्यकर्त्यांचा खरं तर हा निवडणुकीचा काळ आहे. सर्वसामान्य तरुणांना पक्षाने जर जबाबदारी दिली तर तेच तरुण तरुणी महाराष्ट्राच्या ज्या ग्रामीण मिनी मंत्रालय म्हणूया त्याचे नेते होतील. परंतु संधी अशा लोकांना दिली पाहिजे जो सर्वसामान्यासाठी लढेल, जो गरिबांसाठी भांडेल, जो लोकांच्या दारातले आसपासचे रस्ते चांगले करेल, लाईट देईल, 24 तास पाणी देईल. लोकांचा विचार करणारे लोकच निवडून द्या. घराणेशाहीतले प्रस्थापित पुढारी पोचण्यापेक्षा सर्वसामान्य चेहऱ्यांना संधी द्या, आणि आज तीच गरज आहे. अन्यथा परत मोठे नेते मोठेच करायचे आणि कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा टाकायच्या. प्रत्येक गाव खेड्यातल्या मतदार बंधू भगिनींना माझे हात जोडून विनंती, ते मोठ्यांना मोठं करायचे धंदे बंद करा. सर्वसामान्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम करा, तरच लोकशाही जिवंत राहील. कारण तुम्हाला आम्हाला लोकशाही जिवंत ठेवायची असेल, नवीन तरुण आणि होतकरू तरुणांना संधी दिली पाहिजे. बोगस लोकांना नकोय. सगळ्यात महत्वाचं, जे पक्ष सतत बदलतात, दल बदलतात, विचार बदलतात, नेता बदलतात, अशा लोकांना सावलीला सुद्धा उभं करू नका. बाकी बघा परिवर्तन कसं घडेल. तरुणांचं राज्य आलं पाहिजे आणि निस्वार्थी तरुणांना निवडून दिलं पाहिजे. तिकीट देत नसतील, हक्काने मागा, भांडा, मिळवा आणि लढा. सर्वांना शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय.